नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागणार, कारण की बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया आता खरोखर तुमची संपलेली आहे। कारण की बघा, शिर्डीमध्ये पंतप्रधान इथं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील करण्यात येणार आहे। राज्यातील ते बघा 13,45,000 शेतकऱ्यांना याचा दोन्ही योजनांचा लाभ मिळणार असं त्यांनी सांगितलं। मग आता दोन्ही योजना कोणकोणत्या, तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। आता कृषी विभागाकडून 7,200 कोटी रुपयाची निधी सरकारने आता मंजूर करून टाकलेला आहे। म्हणजे बघा, सर्व शेतकऱ्यांसाठी आता मोठ्या आनंदाची बातमीच आपल्याला म्हणावं लागणार आहे। कारण की बघा, मोठा अपडेट सरकारला आता इथं दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी। शेतकरी बांधवांना भरपूरशा दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते। त्या आतुरता तर तुमची संपलेलीच आहे। त्याचसोबत पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच की राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची खुशखबर आणि आनंदाचं वातावरण हे पसरलेलं आहे। आता बघा, देशामधील शेतकरी बांधवांसाठी खुशखबरच इथं म्हणावं लागणार आहे। सरकारने ही सांगितलेली बातमी असणार आहे। कारण की बघा, शेतकरी बांधवांनो, राज्यातील 93 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे क्रेडिट होणार आहे। कारण की बघा, राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना इथं लाभ मिळणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आता मोठी आनंदाची बातमी आपल्याला इथं म्हणावं लागणार आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, म्हणजे आपल्यासाठी मोठी खुशखबर आता इथं आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरशा दिवसांपासून इथं आज आपण वाट बघत होतो की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी मिळणार, आणि खास करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेटची आपण भरपूरशा दिवसांपासून इथं वाटच बघत होतो। परंतु काही अपडेट आपल्याला इथं मिळत नव्हतं। परंतु आता स्वतः शिर्डीमध्ये नरेंद्र मोदी यांनी आता एक जसं की दर्शनानिमित्त आणि चांगलं इथं त्यांनी आता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी तिथून आता सुरुवात करणार असं सरकारने सांगितलेलं आहे। बघा, मोठी आनंदाची बातमी, खुशखबर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशी पैसे येणार, इथं कोणत्या खात्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार, कोणत्या बँकांना सरकारने चेक दिला, इथं पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, हे सर्व काही टप्प्यांनी तुम्हाला मी सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कारण की बघा, सरकारने आजच्या मुहूर्तावर ही मोठी रक्कम मिळणार असल्याचं शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे, आता या ठिकाणी वितरण पार पडणार आहे। आता महिन्याभरापासून शेतकरी बांधव नमोच्या देखील हप्त्याची वाट पाहत होते। त्याचसोबत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याची देखील आता मंजुरी मिळालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं इथं सरकारच्या माध्यमातून दोन्ही योजनेच्या अंतर्गत आपल्यासाठी हे महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। 7,200 कोटी रुपयांचा निधी आपल्या खात्यामध्ये आता क्रेडिट होण्यात सरकारने सुरुवात केलेली आहे। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे तुम्हाला मी समजून सांगतो की तुम्हाला पैसे कसे मिळणार, कोणत्या चुका हे 2026 मध्ये आपल्याला करायचे नाही आणि दुरुस्त करायचे आहे, संपूर्ण काही तुम्हाला सर्व माहिती सांगतो। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। आता बघा, आज दुपारी 3 वाजतापासूनच डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या द्वारे थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील इथं निवडक जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली असून त्यातील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, सरकारने यादी देखील जाहीर केलेली आहे की नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना ह्या दोन्ही योजनांचे 2-2 हजार रुपये एकत्र तब्बल 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। आता प्रशासकीय सोयीसाठी राज्याने 36 जिल्ह्यांची शंका पाहता एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे तांत्रिक इथं दृष्ट्या कठीण आहे। बँकांचा सर्व्हर इथं कधी कधी डाऊन होत असते, परंतु यासाठी प्रशासनाने टोटल 3 टप्पे आता निवडलेले आहे। या 3 टप्प्यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार। शेतकरी बांधवांनो, बघा, या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे तर त्या जिल्ह्यांची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे। आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे तुमच्या खात्यामध्ये इथे 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। टेन्शन, काळजी, चिंता करण्याची आवश्यकता इथं पडू देऊ नका। तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर माहिती समजून घ्या, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कारण की बघा,
इथं जसं की निर्णयानुसार बँकांना वर्ग निधी करण्यासाठी पैसे मंजुरी दिली, परंतु 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू देखील करण्यात आल्या. या अटीमध्ये जे शेतकरी पात्र राहतील त्यांनाच इथं तब्बल ₹4,000 त्यांच्या खात्यामध्ये ह्याचा लाभ मिळणार आहे. हे तुम्हाला नक्की समजून घ्यायचं आहे, कारण की बघा इथं सरसकट सर्वांना पैसे देण्याऐवजी केवळ गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जात आहे. दुसऱ्या बाजूला उत्तर इथं महाराष्ट्रामधील इथं धुळे जिल्ह्यातील निवड सुद्धा इथं पहिल्या टप्प्यांसाठी करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरूड इथं सारखी ह्या आणि जसं की शिंदखेडा देखील शेतकऱ्याला आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्राधान्य मिळत आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांचे आपले बँक खाते तपासून घेणे आवश्यक असणार आहे, कारण की आज दुपारनंतरच त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचे म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, भरपूरशा दिवसांपासून आपण शेतकरी बांधव इथं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत हप्त्याची वाट बघत होते, परंतु आज हे शुभ मुहूर्त लागला आहे आणि शेतकऱ्यांसाठी आजचा खूपच दिवस इथं महत्त्वाचा आणि आनंददायी ठरलेला आहे. बघा पहिला महत्त्वाचा नियम बघा, जमिनीच्या मर्यादेसोबत आहे. सरकारने आता सांगितलेलं आहे की जो सर्वांनी लक्ष देऊन तुम्हाला ऐकायचं आहे, 10 एकरपेक्षा जास्त जर का तुमच्याकडे जमीन असेल तर कदाचित तुम्हाला याचा लाभ मिळू शकणार नाही. आता 7/12 उतार्याची इथं कसून चौकशी करून केवळ अल्पत्य भूधारक शेतकऱ्यांचं इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असेल तर तुम्ही अनिवार्य असणार आहे, म्हणजे पात्र असणार आहे. तर मग बघा याचा पहिल्या टप्प्यातील नंदुरबार देखील जिल्ह्याचा पण समावेश इथं सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आता शेतकरी बांधवांना बघा, त्यानंतर नंदुरबारमधील जसं की नवापूर, त्यानंतर शहादा, इथं तरोडा आणि जसं की अक्कलकुवा या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील ₹4,000 तब्बल त्यांना क्रेडिट होणार. त्यानंतर बघा आता जसं की या भागातील 155 तालुक्याची ही एकूण यादी सरकारने यामध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, दुसरा नियम कुटुंबामध्ये इतर योजनांच्या लाभांसाठी इथं संदर्भातील असणार आहे. जर रेशन कार्डवरतील महिलांना जसे की लाडकी बहीण योजनेचे जे काय आता पैसे भेटत असतील किंवा भविष्यात नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात अडचणी येऊ शकतात. आता बघा सध्या तरी ही दोन्ही योजना सुरू राहतील, पण पुढील हप्त्यापासूनच यावर जसं की नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सरकारने सांगितले की एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ तुमच्या घरामध्ये एकाच व्यक्तीला मिळणार नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे समजून घेणे अनिवार्य असणार आहे. तर मग बघा आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जसे की वळूया यामध्ये नांदेड, नाशिक, परभणी, पुणे या जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यांचा आज पहिल्या टप्प्यांमध्ये निवड झालेली आहे. या जिल्ह्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या देखील खात्यामध्ये दुपारी 3 वाजतापासूनच रात्री ते 12 वाजेपर्यंत 100% तुम्हाला पैसे क्रेडिट होणार आहे. चिंता काळजी इथं करू नका आणि तुम्ही बिंदास राहा, कारण की तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे काही कामे देखील करावं लागणार आहे. त्याचेच पैसे तुम्हाला रोखले जाणार नाही. प्रशासनाच्या तपासणीत अनेक इथं ID कार्ड्समध्ये जसं की त्रुट्या आढळल्या आहे. त्यामुळे ज्यांचं फार्मर ID कार्ड अधिकृत इथं जसं की ओरिजिनल आहे त्यांनाच या DBT प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना डायरेक्ट खात्यामध्ये लाभ मिळणार आहे, हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. आता विदर्भातील जर आपण पाहायला गेलं तर नागपूर, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा महत्त्वाचे अपडेट सरकारने सांगितलेले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली बँक खात्याची KYC इथं त्वरित करून घ्या. तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवा, कारण की तब्बल तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट ₹4,000 हिस्सा तुम्हाला क्रेडिट होणार आहे. आता बघा तसेच आपण पाहायला गेलो तर यवतमाळ आणि वाशिम या भागातील शेतकरी बांधवांचे सुद्धा आनंदाची बातमी ठरलेली आहे, कारण की प्रशासनाने शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली आहे. आता शेतकरी बांधवांना बघा सरकारने सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जमिनीचे तुकडे करून कुटुंबातील सर्व सदस्य यात घेत असतील लाभ, तर यासाठी भरपूरशा लाभार्थ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. आता रेशन कार्डवरतील नोंदणीनुसार एका कुटुंबात केवळ एकाच व्यक्तीला सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे. जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही 4 तुकडे केले असेल शेतीचे आणि राशन कार्डमध्ये जर त्यांचं नाव असेल तर 100% एकाच व्यक्तीला तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता आपण जर पुढे पाहायला गेलो तर जसे की लातूर, वर्धा, पालघर या जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आजच्या वितरणामध्ये असणार आहे. बघा ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये असणार आहे, म्हणजे पहिल्या टप्प्यात असणार आहे, तर 100% तुम्हाला लाभ मिळणार आहे. फार्मर ID काढली नसेल काढून घ्या बँकेच्या खात्याला. तुम्ही जर का आधार कार्ड लिंक केलं नसेल करून ठेवा, कारण की महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने तुमच्यासाठी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी सांगितलेली आहे. बाकी अशाच शेती संदर्भातील हर एक नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.